नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख. पण मातोंबाची आळंदी इथलेच का? हो, आळंदी इथलेच. बर, काय या भागातली विकास कामं झाली? या भागातली विकास कामं भरपूर ठिकाणी वाडी साईडला झाली, बोंडेदऱ्या साईडला झाली, इकडे जगतापमळ्या साईडला पण झाली. काय विकास कामं झाली? विकास कामं बोंडेदऱ्याच्या साईडला खेंगरी वस्तीला रस्त्याचं नियोजन केलं काकासाहेबांनी, सावंत साहेबांनी. आणि वाडीला पण त्यांनी ते रस्त्याचं नियोजन केलं मुरमुरीकरण. ते जगदंबा मंदिरात ब्लॉक बसवायचं पण ते नियोजन केलं त्यांनी, प्रकाश शेठ सावंतनी. प्रकाश शेठ सावंतनी. बर, ते कोणत्या आता पदावर नसता की नाही, पण त्यांनी अगोदर दुसऱ्यांच्याकडे आश्वासन न देता डायरेक्ट काम करून दाखवले त्यांनी. तुम्हाला माहितीये का आता झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे? हो, चालू आहे की. पण त्यामध्ये प्रकाश शेठ सावंत यांची पत्नी आहे. हो, प्रकाश शेठ पुष्पलता साई सावंत आणि त्यांच्या जोडीला योगेश नाना काकडे, पूनमताई गायकवाड. पूनमताई गायकवाड त्या गाण्यात आहे. मग हे निवडणुकीला थांबलेत? हो, हे निवडणुकीला थांबलेले आहेत. उमेदवार योग्य आहेत का? उमेदवार योग्य आहेत. ते निवडून आल्यावर पण कामं करतील आणि निवडून यायच्या अगोदर पण कामं करतात ते काम ह्याच्यासाठी. आपला पाठिंबा असणार का त्यांना? हो, आपला पाठिंबा आहे फुल जाहीर. त्यांचं चिन्ह काय माहितीये का? कमळ. बाजी मारल का? बाजी मारल. फुलन फुलन कमळ फुलन. कमळाला यंदा संधी मिळेल का इथून? हो, यंदा संधी मिळणार कमळाला इथून. निवडून येणार. धन्यवाद. बर, काय वाटतंय ताई तुम्हाला? सगळेच कमळ म्हणते तिथं? हो, सगळेच कमळच म्हणणार आहे, कारण की त्यांनी आम्हाला उज्जैनला नेलं, कोल्हापूर, देवदर्शन, ज्योतिबा. कुणी नेलं? प्रकाश शेठ सावंत. बर, बस एवढं. प्रकाश शेठ सावंतनी देवदर्शनाला नेलं? हो, नेलं त्यांनी. मग देवदर्शनाला नेलं म्हणून आता तुम्ही निवडून देणार? नाही, असं नाहीये, पण ते मदत पण करतात, गोरगरिबांचं मदत पण करतात. काय गोरगरीब? आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.